तर ती संत सांगते तिथं लावा त्याला 84 योनीमध्ये, नरकामध्ये ढकला त्याला, जाऊ द्या. पुण्य असलं त्याला वाजवीत स्वर्गात घेऊन जावा. स्वर्गात गेल्यानंतर तिथं कोणाचं दर्शन होतं? स्वर्गाचा राजा कोण आहे? इंद्राचं दर्शन होतं. तिथं काय तर आपण तेवढं पुण्य आहे तोपर्यंत तिथं आपण उपभोग घेतो पुण्याचा. पुन्हा नंतर पण इथं मृत्यू लोकात यावं लागतं. मनुष्य जन्मच मिळतो. इतकं साधू संतांचं महत्त्व आहे. देवापुढे साधू संतांचं काही चालत नाही. इतका अधिकार आहे साधू संतांचा. संत सांग हॅलो जेवालिया म्हणून रूप असणार.
सतसंगाचं इतकं महत्त्व आहे की संत संगतीच्या किंवा संताच्या समोर देवसुद्धा थांबतो. इतकी ताकद आहे संतामध्ये. पण संत म्हणावं कोणाला ही फार अवघड गोष्ट आहे. संत म्हणावं कोणाला, साधू म्हणावं कोणाला, भक्त म्हणावं कोणाला, जसं महाराजांनी सांगितलं. आता कसं आहे, पुजारी महाराज हे ज्ञानी वक्ता आहे आणि त्यांनी थोडक्यात आवरला. आम्हाला लय ऐकायची इच्छा होती, पण थोड्यात तसं संत याची व्याख्या, ज्यांनी 6चा अंत केला त्याला संत म्हणावं. काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ आणि अहंकार या विकाराला ज्यांनी अंत केला किंवा बाजूला आपल्यापासून बाजूला काढली त्याला संत म्हणावं. साधू म्हणावं कोणाला, या साला धुणाऱ्याला साधू म्हणावं. भक्त म्हणावं कोणाला ही एक व्याख्या वेगळी आहे. भक्त आयशे जाणा जे देही उदास. विभक्त नाही तो. हा, गेली आशा पाठ निवड, त्याला भक्त म्हणावं. आजचा जो आनंदाचा क्षण आहे हा आपल्या पूर्ण आयुष्यातला आजचाच आहे क्षण, कोणा नाही. उद्या हा क्षण आपल्याला प्राप्त होणार नाही. गेली घडी नये परतून, आताची घडी पुन्हा येत. तर या संतांच्या संगतीमध्ये काय दुसरं, तिथं दुःख ओखदाला बी नाही महाराज. नाही, दुःखही औषधालाही सापडत नाही संतांच्या संगतीत. या संतांचं इतकं देणं किंवा संतांचं इतकं प्रेम बघितलं तुम्ही. आता या माळी कुटुंबाचं की तुमचं 3रं वर्ष महाराज, मी 2री वार. मध्ये लॉकडाऊनमध्ये मी आलो नाही, तर शरीर संपत्ती नाजूक झाली म्हणून आलो. माझं काय वय झालं नाही काकरणची महाराज, पण उपाधीनं भक्ती करणं सुद्धा सोपी गोष्ट राहिली नाही सध्याच्या काळामध्ये. भक्ती ही सुळावरली पोळी आहे. जर खरीच भक्ती करायची असेल तर त्याला अतोनात दुःखाला सामोरे जावं लागते, कसोटी. आणि मग आता त्याची मी प्रकार 2 आहे. ती एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. लौकिकासाठी करणं त्याच्यानं ही तृप्ती होईल, पण ईश्वर प्राप्ती होत नाही. आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर दुःख हे सहन केलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. कारण का संतांच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती अगदी जलद होती, जलद. संतांची संगती मनोमार्ग गती. 11 माऊली सांगतात, 11वा श्रीपती येणे परिपती. आता बघा, तुम्हाला याच्यावर एक पुरावा सांगतो. गोकुळामध्ये एका 30-35 वर्षाच्या मुलाचं लग्न झालं. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा अवतीर्ण झालेले होते. त्यांचा खेळ चाललेला होता, पण ह्याचं नवीन लग्न झालं होतं. आणि मग त्यानं म्हणला, गोकुळात राहण्यात का अर्थ नाही बाबा, कारण ह्या श्रीकृष्णानं सगळं गोकुळ ढवळून टाकलं. आपलं तर नवीन दाम्पत्याची जोडी आहे. गंमत कशी आहे, इथं जे खरं आहे, जे सत्य आहे त्याला माणूस नको म्हणतोय. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासवे, देवासंग आटाविटा करणं, तुटी पाडणं. म्हणून त्यानं विचार केला आणि त्यानं म्हणला, बायकोला म्हणला, जाऊ आपण तुझ्या बाहेरला, नवरा बायको. मग त्या काळाला त्यावेळेस काय होतं, प्रत्येक गावाला भोवतालकडे एक भिंत होती आणि मोरी एक येस होती. प्रत्येकाने त्याच येशी वाटत जावं लागत होतं, पण तिथंही खुल्लं नव्हतं. येशीमध्ये 2 येसकर राहत होते. तसा गोकुळाचा प्रकार होता. मग ह्या दोघांनी विचार केला, निघाली. निम्या रात्रीला गाडी घेतली गावातून. आपण तिथं म्हणले, तुझ्या माहेरला जाऊन आपण सुखामध्ये जगू. गेली. गेल्या मग त्या येसकरांनी आढळलं. त्यांनी सांगितलं, ओळखी येसकरांनी गावात तिथे एक म्हणले, ही जोडी आमच्या शेतात खाय म्हणून सोडलं. ती गाडी बसून संध्याकाळच्याला जवळजवळ 12 कोस गाडी गेली. सकाळी सूर्य उदय झाला आणि रात्रभर थकल्यामुळं तिथं थोडी तहान लागली त्या बायकोला. तिला म्हणले आपल्या मालकाला, अहो जरा पाणी पिणी देता का, मिळेल का? इथं नवीन विहीर पाडलेली होती, तर मला पाणी आणतो. गाडी उभा केली.
आपण ज्याच्यासाठी या मृत्यू लोकात आलेला ह्याचं नाव काय? मृत्यूलोक. ही कोणची भूमी आहे? कर्मभूमी आहे. इथं आल्यावर प्रत्येकाने आपल्या वाट्याला येईल ते काम केलंच पाहिजे. आपल्या आयुष्याला जी बी काम येते, आता बघा एका ठिकाणी सप्ताह चालू आहे, कुणाला कीर्तन सांगत काम येते, कुणाला प्रवचन करत काम येते, कुणाला पंगत द्यायचं काम येते, कुणाला मंडप झाडाचं काम येते. कमी देखाच ना, आपल्या आयुष्याला आलेलं काम चोख करायचं. हीच विष्णूची महापूजा. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. मग तिथं गाडी उभा केली आणि तो पाणी आणायला खाली उतरला, हातामध्ये झाली. ईश्वराचा खेळ आहे. ईश्वराचा खेळ, देवाचा खेळ देवाने खेळावा. आपल्याला होते का? आपण शक्य आहे का? नाही. पाणी आणायला गेलं तर मी खाली चालल्याबरोबर गाडी उभा केली होती, बायकोच्या हातात कासरा दिला, पाणी आणायला खाली चालला. त्यानं जसा जसा खाली उतरल तसं तसं पाणी खाली चाललं विहिरीचं. झाडाचं पाणी भगवंताच्या आज्ञेशिवाय हलत नाही बरं का. त्याची सत्ता सगळी. त्यानं पार खोल गेला तर ही गबरू गोकुळातला तिथं ह्याच्या नवऱ्या बाईच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि नेहमी हिरीतून वर झारी घेऊन आलं. खरा नवरदेव खाली गेला आणि हा न वरलेला घरी येते हा पाणी घेऊन वर आला. मग त्या माऊलीचं भाग्य मोठं आहे की नाही? किती भाग्य मोठं. भगवंताच्या हातचं पाणी किती बी चकोट. पाणी पिली, वडकर पाय दिला, गाडीमध्ये बसला, गाडी चालली खाळ 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 चांगला वाजली. तुम्हाला काय सांगतो की नाताने याच्यावर वर्णन केले, ऐशे कैसे झाले बंधू, कर्म करून म्हणती साधू. आशाच्या संगतीमध्ये उद्धार नाही. आशेच्या संगतीमध्ये उद्धार नाही. म्हणून भू अवघड अशी संत भेटी. जर भगवंतानं कृपा केली तर मग खऱ्या साधूची आपणाला भेट होती. तर भगवंताची कृपा पात्र आपल्यावर होण्यासाठी आपण त्याला पात्र पाहिजे ना, त्या लेवलला त्या मापाला बसलं पाहिजे ना. मग त्या ठिकाणी पाणी आणायला खाली त्याने पाणी दिलं, पाणी पिली आणि गाडी निघाली. गाडीने सासरावाडीला गेली. भेट झाल्याशिवाय देव ओळखू येत नाही. आपल्याला कुठवर जायचं? संतांच्या पायापासून देवाच्या मार्गाकडे जायचं आहे. त्याच्यासाठी एवढा 8 तास आहे. ते 8 तास कशासाठी? एवढ्यासाठीच आहे. आणि मग ती मेहुणं होती 2. ते मेहुणं म्हणले दाजी आले दाजी आले दाजी आले. म्हणजे आता भाऊजी म्हणतो आपण नाही, तेव्हा दाजी म्हणते ती. कोणी खिळी काढल्या, कोणी बैल बांधली, ती नवरा बायको. ती मागटलं होती, विहिरीतून वर आलं, गाडी मोरी पळाली ह्याच्या मागं. दिवसभर त्यानं त्याला दमिवलं देवानं. जवळ एक तुकडंभर मागं ठेवायचं, जवळ आली तर आजू गाडी पळवायची. इतकी बेजारी केली भयानक. मग सासरवाडीत घेणं गाडी सुरली, नवरा बायको जावाय ढिढीकत बसला. मुलगी घरात गेली, सासरा जावाय गप्पा मारली, चहा पाणी झालं. तेवढ्यामध्ये ती रडत आलं मागून, मामा म्हणे. सासऱ्याने विचार केला, देताना मुलगी एकाला देते, ही दोघं सारखी भानगड काय? त्यानं म्हणला मामा ही कुठला की म्हणला, मी पाणी आणा घेत होतं हे घेऊन आले. ही बेळजचं म्हणतंय, मामा तुमच्याच लेकीला विचारा, ही आमच्या मागं दुपारपासून पाठलाग चालली. ही कोण आहे? ही कोण आहे का? सासरा हुशार होता, त्यानं डोक्याला थोडा हात लावला, बघू म्हणला. त्याला म्हणला, गळ्याला म्हणला, याला घेऊन जा शेताकडे झालं, खरा जावाई घेऊन झाला तुझा दरबार. जनाबाई सांगतो आहे नाही, कोर्टाचा बहुमान केला. कारण या कलियुगाचं वातावरण आहे. त्याच्यामधून तरुण जाण्यासाठी एकमेव संत मार्ग, संत संगती. संतांच्या संगतीशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. मग त्याचा मामानं म्हणला त्या खऱ्याला, त्याला खरं का खोटं कळना, हे खरं का ते खरं. कोट्यावर जाणलं आणि मग ही खोटा जावाई घरामध्ये रोबाबात बसला. झोपली सगळी. सासरा गावातल्या गेला. म्हणले पाटोद्याला जाऊ म्हणले, तिथे डॉक्टर साहेब हुशार आहेत, त्यांना लय कळतं नाडी परीक्षा. डॉक्टर साहेबाकडे एक जण गेलं त्या महाराजाकडे त्या. आता ओळख त्यांचीच आहे मला जास्त, म्हणून त्यांचं नाव घेतलं बरं का. बाकीच्या हायच्या वरती पण तोंड वळती. मग म्हणले आमचे अशी पंचायत आहे म्हणले, उद्याच्याला चावडी मुली या सगळीजण गावकरी.
आपण मुलगी देताना एकाला देतो, पण तू उगजून सारखी ती मला ह्याची का त्याची ओळखू. कावडी मोरी बसली सगळी पटांगणात, सगळी पाटील पाडले सगळी, दोघं झाली जावाई दोन्ही, घरातला बी कोठ्यावर लागली. पाटलानं त्या पंचानं किंवा सगळ्यांनी बघितलं, म्हणली ही केशे जरा डोक्याच्या बाहेरल्या, म्हणली दोन्ही सारखी काहीच फरक नाही, म्हणजे आता हाय कोणाची. तेवढ्यामध्ये ब्रह्मऋषी देवऋषी नारदाची सारी आली. नारदाला पाहिल्याबरोबर सगळ्यांनी नमस्कार केला. होती संताची या भेटी, सांगो सुखाची या गोष्टी. संतांच्या संगतीमध्ये दुःख ओकदालाही राहत नाही, पण त्याला भाग्यवान लागतो. आणि मग नारद म्हणला इथं सगळीजण जमला, ह्याचं काय कारण. नारदाला सांगितलं. देवऋषी म्हणले आमची मुलगी देताना एकाला दिलतो, आता ही म्हणते माझी बायको, ही म्हणते माझी बायको, आम्हाला नेमकं कुणाची कळलं. नारदान म्हणला तेवढ्यासाठीच मी फिरत असतो. माझं गबरूचं नावच आहे नारद. नारद होणारी गोष्ट बोलणारा म्हणजे मी आज पट्ट्या. मग नारद उठलेल्या हातात ती चंबुलं घेतलं. चंबुलं म्हणजे झारी जिथं गळा बारका आणि खाली गोल. नारदानं हातामध्ये ती घेतलं आणि उठून आवाज दिला. हे बघा म्हणला, माझ्याकडे अशी एक विद्या आहे, ज्याची खरी बायको असल त्यानं ह्या चंबुल्यामध्ये बसल. ज्याची खरी बायको होती का त्यानं कपाळात बळवायला सुरुवात केलं. मला घरामध्ये बसायला नीट येत नाही, मला ह्या चंबुल्यात कसं बसू. आता काय बायको माझी, ज्याची खोटा नवरा झालेला होता का त्या आयटीत उठलं चंबुल्यात बसलं, शितकं मध्ये बसलं, मुंडकं वर ठेवलं. नारदान मला अशी लबाडी केलं तर तुला बायको देणार नाही, पूर्ण बसलं पाहिजे म्हणला मध्ये. आता देवाला लहान होता येते, मोठं होता येते. आपणाला होता येते का देवासारखं. आपण देवाचा सेवक, देवाचा दास आहोत एवढंच आपणाला माहित आहे. मग त्यानं म्हणतो सहित आत बसलो. नारदानं वरून हात लावला आणि गावातल्या लोकांना सांगितलं. तेव्हा म्हणले सर्वसामान्य माणसाला लहान होत नाही, मोठं झाल्यास लहान होता येत नाही. तर आपली मुलगी, तुमची मुलगी त्या रडणारीची म्हणला खरी बायको ह्याची नव्हती. हा कोण आहे, कोण आहे तुम्हाला दाखवतो म्हणून ओळखली. शत्रुभुज मूर्ती साजिरी गोजिरी. मग देव कुणाला ओळखू येतो, संताला ओळखू येतो. म्हणून संताची संगती केल्यावर आपणाला ती प्राप्ती होते, आहे की नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची. आता ह्याच्यापेक्षा मी काय सांगू. आणि पुरावा थोडा ठेवतो. एका गावामध्ये राजा होता आणि त्या गावामध्ये पेताड माणूस होता. आणि रस्त्याने चाललो होतो पिऊन, आणि कोणाला शिव्या द्यालं, राजाला शिव्या द्यालं. लोकांनी राजाला सांगितलं, हो म्हणे तुम्हाला शिव्या द्यायला. हा म्हणून त्याला पकडून आणलं. राजानं म्हणलं, अरे बाबा तू शिव्या का द्याला, तुझा काय गुन्हा चालता. लगेच दंड फरमावला, त्याला फाशी द्या म्हणजे फाशी. तर मला ठीक आहे फाशी दिली तर मला काय वाटत नाही, पण मला फाशी देताना माझी शेवटची इच्छा तुम्ही विचारली पाहिजे. ही बी खरं आहे. म्हणजे तुमची काय शेवटची इच्छा आहे. तेव्हा त्यानं म्हणला माझी 3 प्रश्न आहेत, ती त्याचं उत्तर दिल्यावर मला फाशी द्या. मग ठीक आहे. मग त्यानं पहिला प्रश्न विचारला, ह्या जगामध्ये आश्चर्य कोणचं आहे हे अगोदर सांगा. कोण म्हणलं झुलता मनोरा आश्चर्य आहे, कोण म्हणलं आग्र्याचा काय ताजमहाल आश्चर्य आहे, जगात 7 आश्चर्य आहे की. त्यावेळेस म्हणलं हे सारं खोटं आहे. ह्याचं उत्तर कुणाला देता येईना. शेवटी कबीरजीकडे गेले. कबीरजीला हा प्रश्न विचारला. कबीरजीने सांगितलं त्याचं खरं आहे. आश्चर्य एक असं आहे की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. आपणाला मृत्यू येणारा हा प्रत्येकाला माहीत आहे, पण ज्या गोष्टीला विसरून ईश्वराच्या प्राप्तीसाठी आट्टापिटा न करता दुसरीकडेच भरकटू लागला, हे एक महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे, भाग्यवान म्हणावं कोणाला. भाग्यवान कोणाला म्हणावं. ज्यानं सत्य गोष्टीला जाणतो, सत्याला जाणतो, भगवंताला जाणतो, तो भाग्यवान. असे 2-3 प्रश्न त्याचे सांगितले. आणि मग राजाला वाटलं खरा हा उपचार आहे, म्हणून त्याला फाशी न देता त्याचं स्वागत केलं. कबीरजीनं सांगितलं ह्याचं उत्तर किंवा सगळे मार्ग, म्हणून संतामुळं ह्याचाही उद्धार झाला, ह्याचंही कौतुक झालं. तसं संत संगतीमध्ये
आपलं कौतुक झाल्याशिवाय किंवा आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण संताला शरण गेलं पाहिजे. संत थोडं करा, भक्ती थोडी करा, औडंबर नको आहे. जीवनामध्ये भक्ती अगदी थोडी राहावी पण व्यवस्थित राहावी. जीवन 100 वर्ष, आमचा आजा 10,000 वर्ष जगला, काय अर्थ नाही तुझ्या 10,000 वर्षाला. तू 2 दिवस जग, पण ईश्वराबरोबर जे नातं आहे ते अगदी चांगल्या प्रकारचं जग, त्यातच तुझं कल्याण. म्हणून करता आता ही कोण्या ना कोण्या निमित्तानं संतसंग झाला, हा संतसंग. मग मला एक असं वाटतंय, आता आपण किती जण, एक 25 जण, असा जर प्रत्येक महिन्याला संतसंग प्रत्येकाच्या गावाला जर झाला तर ह्याच्यापेक्षा चांगलं होईल असं मला वाटतं होतं. आता आपण इथं 25 जमलो, आता आज इथं झाला, आज महिन्यानं कुठं तर एखादी तारीख कोणातर भक्ताची द्यायची, त्याच्यानंतर 1 महिन्यानं असं ही संतसंगतीमध्ये. आता तुमचं आमचं काय नातं आहे का? तुमचं आमची गावागावाची सुद्धा ओळख नाही. तुम्ही कुठला, फक्त तुमचा चेहरा मी बघाला आणि माझा चेहरा तुम्ही बघाला, पण त्या नात्यानं आलं जवळीक होतो. भक्ती 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 म्हणजे काय? सगळ्याला प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं, ह्याचंच नाव भक्ती. परमेश्वर परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर कुठं आहे? अहम ब्रह्मास्मी, आपल्यापाशी ईश्वर. पण त्या ईश्वराला ओळखण्यासाठी संतसंग महत्वाचा आहे का नाही? तो हा काय सांगितलं माऊलीनं अभंगामध्ये पहिल्या रूपावळीमध्ये, तो हा विठ्ठल. बरं, विटेवरला घेतला विठ्ठल. बरोबर. आता विठ्ठल म्हणजे काय? प्रत्येकाची अनेक मत आहे. म्हणजे विचार, ठ म्हणजे ठरीव. मला माऊलीने सांगितलं बघा, माऊली या शब्दाचा अर्थ आपण पद्धतशीर ऐकला आहे का नाही? मा म्हणजे मानवता जागणं, ओ म्हणजे माऊली, उद्धार करून घेणं. आणि उद्धार कशानं होतो? लीनता असली की उद्धार होतो माऊली. तसं वी म्हणजे विठ्ठल, ठ म्हणजे ठरीव, वी म्हणजे विचार, ठ म्हणजे ठरीव, ल म्हणजे लवकर. कशा करता? कवावरलं बटन दबल आणि कवा आपल्याकडे येईल पत्ता लागत नाही. म्हणून आता आपली घडी आहे ती आपली. कोणाची आपली आहे का? कोणाची आपली जर आपणाला प्राप्त करून घ्यायची असेल तर हा संतसंग असाच वाढावा. कारण का? इच्छा तिथं मार्ग. त्या संतसंगाला वाढल्यामुळं आपलं बटन तिथं थांबल दाबाचं लवकर, आणि आपल्याकडून परमेश्वराचं चिंतन घडलं. आलं लक्षात? आता मोठी मोठी इथं विद्वान बोलणार आहे की मी काय बोलणार, नवगामध्ये त्यांची इच्छा झाली. होईल का? कुणाला आवडलंय हे? आता 10 वर्षाखाली आम्ही 1.5-2 वर्ष चालविला. दर रविवारी महिना नाही, दर रविवारी काय बी अडचण असू द्या, ज्ञानेश्वरी काढा. तिथं वाचायला येत नसतं तर ते ओविनात तुमचं समाधान होईल. आता हे सूचना, कुठलाच दागिना पाळू नका, ज्ञानेश्वरी ही दागिना समजा. चालतंय, पण मगाच आम्ही हे ऐकलं जर दुसरं तिला आनंदात घर म्हणजे चिंतनात, त्या आनंदात. व्यासाची खून म्हणलेत ना. मग व्यास व्यास काय सांगते? चिंतन सांगते की व्यास काय तुमची मातीची घर उतरवले सांगते काय? घर कोण? पांडवाचं नेमकं घर कोणतं? पांडवाचं म्हणले त्याने. पांडव हा चिदानंदासारखा. तुम्ही मधीच पट मारल्यावर पुन्हा ती ओळवतीत तिथूनच माघारी. नाही नाही, भक्त देवा घर चिदानंद, ही भक्ताची रास आहे. म्हणजे चिंतन करणं, आणि ते चिंतन करते त्या घरी पांडव आहेत. मग पांडव कुठं आहेत यावेळेस? मग कौरवांनी सुद्धा प्रश्न केला शेवटच्या वर्षी 12 वर्ष वनवास आणि अज्ञातवासात पांडव कुठं असतील हे नक्की फक्त कुणाला माहीत असतील तर भीष्माचार्यांना, कृपाचार्यांना माहीत असतील. म्हणून विचारत होते, तुम्ही खरंच सांगा कुठं आहे. म्हणजे आम्ही कुण्या गावात आहे सांगणार नाही, पण ज्या गावात पांडव असतील त्या गावात आवर्षण नाही, म्हणजे दुष्काळ नाही. ज्या गावात पांडव असतील त्या गावात अपमृत्यू नाही, म्हणजे काही काही मृत्यू असतील तर ना गडांतरानं मिळलेली, कुठं ॲक्सिडेंट मिळालेली, अकाली मृत्यू, हे असा मृत्यू नाही. आणि दुष्काळ पडलेला नाही, अपमृत्यू नाही. हे तुस्तुबळक म्हणजे रोगराई नाही त्या गावात. हे तुस्तुबळक म्हणून अमक्या गावात म्हणून सांगणार ना. मग असं करायचं.
झालं का 20 मिनिटं चिंतन झालं का? ज्ञानदेवा घरच हे झाले. ज्ञानदेवाचं घर कुठं आहे? हा? कुठे ज्ञानोबरायचं घर कुठं काय आणि विश्वाची माझेच घर. चिदानंद म्हणजे चिदानंद रूपम. हा. त्या रूपात पांडव आहेत आणि तिथं देव बी राहतो. तिथं वास्तव तिथंच आहे की कुणाचं आहे मग? मग ह्यानी का म्हणलं इकडं कुठे पाहते पांडव अखंड वनवास होय की मग असं तुमच्या दृष्टीनं वनवास असेल ते तुकाराम महाराज जा बघायला. होय की मग होय वनवासात होतेच की मग काय गादीवर होते का ते का असंच राहते. म्हणजे इकडे सांगताना हे पांडव सांगायला तुम्हाला आणि हे हे सांगताना चिदानंदाचं नामच हे सांगावं. ही काय बनगड आहे? इकडे सांगताना ही पांडव सांगायला, वनवासात म्हणलं की पांडव सांगायला, तिकडे म्हणलं की हे सांगायला. मग मला हे दोन्हीचं पण मिळालं. वनवासाचाच चिदानंद आहे. कसं वनवासात चिंतन केले की वनवासात तर सगळं दुःखच आहे की. कसं काय शिवमुनी कशाला जंगलात बसले? ऊन नाही वारा नाही अन्न नाही तिथं सुख आहे का? जिथं नाही इथं नामच जिथं म्हणल्यानंतर ऊन नाही अन्न भरपूर आहे. रानटी पशु आहेत तिथं. होय की मग रानटी धोके तिथं आहेत. पशु नाहीत हं. बरं का. आणि जिथं अन्न भरपूर आहे तिथं पैसा भरपूर आहे उन्हाचं किरण बी येत नाही तिथं सुख. त्याची वाक्य सुखाची ही होती का? हे सांगा की आम्हाला नेमकं. मग कसं म्हणतो तू तिथे कसं काय सुख आहे? सुखाची व्याख्या त्याची होत नाही. सुखाची व्याख्या आत्मस्वरूपासाठी केलेल्या क्रिया. आत्मस्वरूपाची सोय कुठं आहे? किंबहुना सोय जीवात्म्याची आहे. ते जे होय ते नाम सुख. म्हणजे जीवात्म्याची सोयच जाणत होते वनवासात बसली तर चिंतनच करीत होते आणि मग तिथंच ते पांडुपचा घरी आहे. महाराज गरम झाले. साधू संतांनी सेवन केलेलं राहिलंय मग त्याला उचित सेवन करायचं. राहिले म्हणजे त्यांनी खाल्ले का मग अगोदर? मग सेवन केलं म्हणजे सुखे काय तर सेव मोठा ब्रह्माने. महाराज सांगा की शाण्याच्या पंक्तीत बसला म्हणून तुम्ही असलं करायला. मला बोला आले मस्त झालं. आम्ही आता हिथं पाहिजे. कुणाच्या नादाला लागायचं नाही. आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. सांगा पोतभर मिठाई मग ताटात तेवढं घ्यायचं. आपल्याला लागतं तेवढं घ्यायचं. सांगा तो आगाव काय घ्यायचं. वाटलं आमच्या ताटात होतं त्या. हे, महाराज काय करायचं? भाऊ मिळत नाही हा? मिळत नाही आणि ते मिळत नाही आणि ते देतच नाही. मग ही काय प्रकार आहे मी नेमका? सांगतो की काय आहे ते. राम लक्ष्मण आणि 18 पद्मवान लंकेचा राजा विभीषण आणि सुग्रीव ही सगळीची पंगत अयोध्येमध्ये बसली. स्वयंपाक कौशल्य मातेनं केलं. रामाला एवढं मोठं सहकार्य केलं त्या राजाने. आणि मग त्यांना पंगत घालायची. मग पंगत सगळी वाढली. पंक्तीला सगळी बसली. पण मनातला भाव कुणालाच कळू दिला नाही. मनातला भाव कुणाला कळू दिला नाही. आणि ह्यांचं मला गोष्ट खायची. कुणाचं? ह्यांचं. ह्यांनी माझे लय उपकार केले. तुम्ही बी केलाय. पण तुम्ही माझ्याकडून लंका घेतली, ह्यांनी किष्किंधा घेतली. ह्यांचं गोष्ट खायचं नाही. कारण का तुम्हाला लंका दिली, तुम्हाला ह्यांना किष्किंधा दिली. ह्या बाबांनी लय काम केलं पण काहीच घेतलं नाही. फक्त गोष्ट खायची. मग तितका लांब बसलो खायचं कसं? मग त्यांना म्हणले पंगत वाढली जर पडकं का म्हणून त्याला म्हणते. संकल्प सोडला आणि त्यांना बोलवाले. महाराज या इथं पंक्तीला, आमच्या पंक्तीला या इथं. राम म्हणतात हनुमंताला. कशासाठी? त्यांनी कामं चांगली केली म्हणून जवळ बसून ते असं झाडावर बसले होते. कशाला येऊ इथं बसा जवळ आमच्या भोजन करण्यासाठी. त्यांनी म्हणले माकडानं माकडाचा पद्म राहू. राजाच्या पंक्तीत माकडानं बसून, राजाच्या पंक्तीत माकडानं बसून तुम्ही अयोध्येचे राजे, ते लंकेचे राजे, ते किष्किंधेचे राजे आणि मी कशाला बसतो? मी त्यातलं बराच. तुका म्हणे देवा तुमच्या तुम्ही जेव, प्रसाद तो ठेवा शिवकास. आम्हाला फक्त प्रसाद राहू द्या.
तुमचा जेवल्यावर त्याला उष्ट घालायचं. पंक्तीला जर घ्या घ्या म्हणते ते पहिला गाशाने खाल्ला आणि मागून खाल्ला की उष्ट मिळालं, आणि आधी जर खाल्लं तर उष्ट नाही मिळालं. म्हणून किती बी केलं तर नवऱ्याच्या आधी बायको जेवतच नाही, उष्ट मिळतं म्हणून नवऱ्याचं, इथंचा अर्थ. आणि का बाया नवऱ्याच्या आधी जेवतात ती उष्ट मिळतच नाही त्यांना. इथलं वर्ण. ही सगळी व्यवस्थित झालं. अजून एक वडला अडकला. दुसरं काय सांगू नका. कोर्टातला निर्णय कटकन लागला त्याला की इज्जत बसायचं नाही. ऐका मला एक सांगा. महाराज काय करावं जे ना ऐकायचं ना तुमच्याकडनं. मी आलो तुमच्याकडे सोनं घ्यायला आणि तुम्ही ती कसलं ते 1 ग्राम द्यायला लागला. मला हे 1 ग्राम नका, मला सोनंच पाहिजे. मला हे उच्छिष्टाचा जे भाग आहे की नाही नेमकं मला तुम्ही प्रमाण सांगा. कुणी कुणी खाल्ला आणि कसं कसं खाल्लं काय पुष्ट कुणी कुणी खाल्लं. व्यास नाव घ्यायचं ही सगळी व्यास महर्षीपासून पुढे झालेली सगळी तीच करायची की आवडी तयाची मोठी देवा. एक सांगतो आता. उच्चिष्ट ते फळे खाय भिल्ली काय खाल्लंय बिल्लीनीचं त्याने. फळे उच्चिष्ट ती कुठली फळे खाल्लेत. बोरीच्या झाडाखाली गेल्यावर एक बोर खाल्ले की कळते बोर आंबट आहे का गोड आहे. मान्य म्हणजे एक बोर खाल्ली वाचून आता 2 बापू झाडाची बोर एक बोर खाल्ल्यावर झाड उच्चिष्ट झालं का नाही आता पळायला लागलेली फळं तेवढी. नाहीच अजून कालवाच नाही तसलं. ऐका बिल्डिंग कुणा पैसे होते अगोदर, पुन्हा शिष्य होते मातंग ऋषी. बरोबर आहे. मातंग ऋषीने काय सांगितलं, तुझी आता एवढी सेवा झाली आहे की त्या सेवेचं फळ तुला साक्षात प्रभू रामचंद्र येऊन भेट देते. मान्य. त्याचा अर्थ अगोदर ह्यांनी प्रबोध दिला होता, बोध दिला होता मातंग ऋषीने बिल्लीला. बरोबर आहे. राहिला होता प्रबोध आणि देवाशी ऐक्य व्हायचं होतं आहे की नाही. पण हे अगोदर वाढलं. चारी झोपडीच्या बाजूच्या रस्त्यावर फुलं आतरायची. आज माझा राम येणार आहे, आता माझा राम येणार आहे, मग माझा राम येणार आहे. आज माझं आयुष्याची 30 वर्ष तशी तपस्या केली तिने. बरोबर आहे. ही तपस्या झाल्यानंतर प्रभू रामचंद्र तिथं आले. मान्य. आल्यानंतर ती दंडवत घालायला लागली. नका 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 आई साहेब, तुम्ही इतकी सेवा झाल्या, इतकं चिंतन झालंय तुमचं की मीच तुमचा मुलगा आहे म्हणून देव स्वतः दंडवत घालायला लागली. आणि त्यावेळेला विचारलं की मातंग ऋषी तुम्हाला जे दिले ना राहिलेलं आता मी तिथं प्रबोध झाला बिल्लिंगचा. ही उच्चिष्ट आहे. मला हे तुमच्याकडनं ऐकायचं. बिल्डिंग तिथे गेली कशी, कुणाची होती, कशी गेली, मला हे ऐकायचं. तुम्ही उगा ती मला ते काय करायला लागलं तो पण मांडीवरचं काढी लावून हळूहळू पळीतलं काढा लावून मला येते. तुमचं कसं तुम्ही मान्य करीत नाही एवढा फरक. वातो काय का मला तुमचं मान्य